मी बायसेप रोज मारायचो, बायसेप ट्रायसेप मारायचो आणि जिम घरी यायचो. बॉडी बिल्डिंग म्हणजे खर्च भरपूर आहे. हो, बॉडी बनवायला वेळ लागतो. हो, बॉडी काय असं नाही की बटन दाबला आणि बॉडी बनते. फिटनेस हे क्रेज भरपूर वाढलेले आहे. हो, आता कोविड नंतर भरपूर वाढलेले आहे. बरोबर. की एका डब्यामध्ये बॉडी बनत नाही. प्रोटीन आता कसं माहिती, प्रोटीन सर्वांना असं वाटतं की प्रोटीन एक डबा टाकला म्हणजे बॉडी बनते. तुम्ही ट्रेनर जर गुरुला जर तुम्ही विचारू नाही शकत, म्हणजे वर्कआउट विचारला तर तुम्ही तो बरोबर सांगणारच आहे. हो. तुम्ही युट्यूबवर बघून तुम्हाला किती दिसणार आहे, तो फॉर्म टेक्निक कसं समजणार आहे तुम्हाला. या मुलाखतीचे प्रायोजक आहे बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या आवडत्या आणि हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जोमात खूप खूप स्वागत. तर नेहमीप्रमाणे एक नवीन बॉडी बिल्डर आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय. कल्याण शहरामध्ये राहणारा प्रफुल्ल मरगज आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे. त्याची एक बॉडी बिल्डिंग मधली संपूर्ण जर्नी आज आपण जाणून घेणार आहोत. इथून मागे बरेचसे बॉडी बिल्डरांची सक्सेस स्टोरी तुम्ही जाणून घेतली. तसं प्रफुल्लची माझी ओळख ही फक्त इंस्टाग्रामलाच होती. तर आज त्याची ही स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रफुल्ल, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. सध्या प्रफुल्ल खूप जोशमध्ये खूप टायटल त्याने मारलेत. प्रफुल्ल, मला सांग, तुझं एक बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? माझं शालेय शिक्षण म्हणजे 1-2 वर्ष मी गावी होतो. त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये दुसरीमध्ये मुंबईमध्ये आलो. दुसरीमध्ये मुंबई येऊन मग शालेय शिक्षण म्हणजे एक तिथं मी चालू केला वर्कआउट, हे अभ्यास सर्व चालू केला. त्याच्यानंतर मग 10वी झाली, 10वीच्या नंतर 11वी झाली, 11वी 12वीच्या नंतर मी एक विचार केला की म्हणजे असेच माझे मित्र जिमला जायचे, त्यामुळे बोललो चल आपण पण जाऊ जिमला. तो डेडिकेशन होता की आपलं फिटनेस म्हणजे माझं स्पोर्टमध्ये भरपूर करिअर होतं. म्हणजे स्पोर्टमध्ये मला खूप आवड होती. जसं कबड्डी झाले, असे नाही की जिमच, कबड्डी झाले, खो खो झाला, असे मी स्पोर्टमध्ये भरपूर हे करायचो. त्याच्यानंतर मग आवड अशी झाली की जिमला गेलो नंतर मग सकाळी असं डेडिकेशन होतं, कारण माझे कॉलेज होतं की 10 वाजताचं कॉलेज होतं. मी सकाळी 5ला उठून जिमला जायचो. 5 ते 6-7 वाजेपर्यंत जिम करायचो. जिम करून यायचो, मग फ्रेश व्हायचो. डाईट म्हणजे काय, आपलं घरचं चहा आणि चपाती. हे पहिले आपलं डाईट काय माहित नव्हतं. पहिले चहा आणि चपाती काय असेल ते आपण डाईट चालू करायचो, म्हणजे नॉर्मल असं ते करायचो. जिमची आवड म्हणजे कशी माहिती का सर, म्हणजे मित्र असंच बोले जिमला जायचं चला. तेव्हा क्रेज होता की टी शर्ट टाईट होईल. बरोबर. जसं टी शर्ट टाईट म्हणजे बायसेप, आपले बायसेप, मी बायसेप रोज मारायचो, बायसेप ट्रायसेप मारायचो आणि जिम घरी यायचो. नंतर एक मित्र बोलला काय बायसेप ट्रायसेप मारतोय, लेग्स बनव, बॉडी चांगली बनव. मग मित्राला बघून मी असं डेडिकेशन झालो की मला पण काहीतरी करायला पाहिजे. 12वी झाली, 12वीला झाल्याच्या नंतर मी बोललो चल काहीतरी करू आपण. 12वीला पण मी चांगले पर्सेंटेज पडले. त्याच्यानंतर 12वी 13वी झाली, 15वी पर्यंत माझे ग्रॅज्युएशन झाले. जिम कंटिन्यू चालू ठेवली. नॉर्मल असं 2 वर्ष 3 वर्ष नॉर्मल वर्कआउट केला. त्याच्यानंतर माझा मित्र बोलला चल काहीतरी करू. चालू केला वर्कआउट, चालू केला, डेडिकेशन वाढत गेलं माझं. ठीक आहे. नंतर मला असंच मी सरांना भेटले, म्हणजे विलास पाटील, म्हणजे कल्याण मधले नावाजले प्लेअर, खूप मोठे बॉडी बिल्डर विलास पाटील. म्हणजे त्यांना मी सर असं बोललो, सर मला बॉडी बनवायची. त्यांनी सांगितलं तू करू शकतोस का? बोललो सर करू शकतो. बॉडी बिल्डिंग म्हणजे खर्च भरपूर आहे. खर्च म्हणजे सर असा काही, मला त्यांनी पहिले सांगितलं खर्च म्हणजे एवढा करू शकतो की जेवढा खर्च करू तेवढा कमी. ठीक आहे सर आपण सुरुवात तर करू. बोलो ठीक आहे. थोडंफार हे नाही, तेव्हा नॉर्मल सायकल हे नाही ते काय आता नव्हतं. आता नॉर्मल म्हणजे सर्व चालू केल्याच्या नंतर मला डाईट दिला सरांनी. बोलो हे डाईट कर. मी 15-20 दिवस डाईट चालू केला. 15-20 दिवस डाईट चालू केल्याच्या नंतर मग वर्कआउट चालू केलं. त्यांनी सरांनी मला बघितलं कसं काय वर्कआउट करतोय, काय वर्कआउट करतोय. ठीक आहे. सर बोलले ठीक आहे आपण करू. मग सरांनी मला 1 महिना वर्कआउट घेतला असेल सरांनी. मग डाईट प्लॅन पासून सर्व लिहून दिलं.
जसं 2012 आलं, 2012 चालू आलं, त्याच्यानंतर मग सर बोलले ठीक आहे आपण एक युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन करू. म्हणजे ती पहिली स्पर्धा. पहिली स्पर्धा होती सर. असे लाईफ मध्ये भरपूर हे आलेत ना माझ्या किस्से की सांगू नाही शकत तुम्हाला. आता कसं काय सांगू माहिती का, सर बोलले चल युनिव्हर्सिटी, आता वय पण तुझं कमी आहे, चल आपण युनिव्हर्सिटीची तयारी करू. युनिव्हर्सिटीची तयारी करायला गेलो तेव्हा बॉडी म्हणजे चांगली बनवली, म्हणजे असं की नाव हे केलेलं की करायचं तर पहिल्या नंबरच्या हिशोबाने आपण टायटलच्या हिशोबानेच तयारी करा. टायटलच्या हिशोबाने तयारी केली. 15 दिवस झाले असेल कॉम्पिटिशनला, असेल 15 दिवसानं कॉम्पिटिशन असणार की सर बोलले 15 दिवस आहेत आपले, जो सर आले अजून वर्कआउट चालू कर, चांगलं सर्व तयारी चालूच होती माझी. अशी नंतर मग 15 दिवसाच्या आधी असोसिएशन वाल्यांनी कॉम्पिटिशन आधी चालू घेतली. अरे बर. माझं डेडिकेशन होतं, बोललो ठीक आहे 15 दिवसाचा टार्गेट आहे आपण करू. मी तयारीत होतो सर. आम्हाला माहितच नाही की कधी कॉम्पिटिशन लागली. बर. समजलंच नाही. समजलं नाही. आम्ही जिम मध्ये वर्कआउट करतोय, सरांना मेसेज आला किंवा कोणाचा तरी फोन आला असेल युनिव्हर्सिटी चालू आहे. तेव्हा बेडेकर कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी चालू होती. युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन चालू होती. सरांनी असोसिएशन वाल्यांना फोन लावला, सर असं असं आहे, सर हा माझा एक स्टुडंट आहे, येऊ शकतो का? आम्ही पाहिजे तर 15-20 मिनिटात आम्ही ठाण्याला पोहोचतो. सर एवढं पण बोलले की ठाण्याला पोहोचू 15-20 मिनिटात. समोरचे बोलले की नको, नाही बोलतो 55-60चा गट गेलेला आहे. म्हणजे मी त्याच कॉम्पिटिशनची तयारी चालू होती. खूप खूप म्हणजे लास्ट पर्यंत कंट्रोल होता. लास्ट पर्यंत कॉम्पिटिशन तीच खेळायची, आपल्याला युनिव्हर्सिटी खेळायचीच आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी का खेळायची? चल जॉबच्या हिशोबाने, जॉबच्या युनिव्हर्सिटी पहिले कसं जॉब मध्ये युनिव्हर्सिटी लागायची, जॉब युनिव्हर्सिटी मध्ये जॉब लागायचा, त्या हिशोबाने बोलले चल एक कॉम्पिटिशन खेळू, त्याच्यानंतर मग तयारी पुढे चालूच ठेवू. सर ती कॉम्पिटिशन अशी झाली की चालू झाली आणि सरांना फोन आला की मेसेज किंवा सर आला. सर बोलले की प्रफुल असं असं आहे, कॉम्पिटिशन चालू आहे. सर एवढा रडलो असेल ना कॉम्पिटिशनचे, जेवढं वर्कआउटच्या याला हे नाही झालं असेल ना तेवढं एवढं लाईफ मध्ये भरपूर मला हे झालेलं. म्हणजे ती एक तुला खूप मोठी ठेस पोच. खूप मोठी ठेच होती, कारण एवढा खर्च. सरांना बोललो सर खर्च नाही, सर खर्चाचं हे नाही, बोललो नाव प्यार आहे, बोला पैशापेक्षा बोला आपलं नाव प्यार आहे. कारण आपण ह्या ह्याच्यात पैसा कोण बघत नाही, पण नाव करणं वगैरे भरपूर आहे. बरोबर. एक बॉडी बिल्डर ह्या ट्रॉफीसाठीच हे करत असतो, बरोबर की नाही? बरोबर. मग मला त्या हिशोबाने मी सांगू ना, मजाक नाही करत, त्या ह्याला माझा गोल्डच होता. त्या हिशोबानेच मी तयारी केली, ठरवलंच होतं, फुल ठरवलेलं, फुल. त्याच्यानंतर मग सर बोलले की काय करायचं. अक्षरशः सर रडलो असेल. अक्षरशः सरांना विचारा, माझ्या विलास पाटील सर आहेत त्यांना. सर बोलले की प्रफुल काय करू नाही शकत. जिम मध्ये सर्व जिम माझ्याजवळ बघायला लागले, प्रफुल काय झालं. मी कोणालाच काय सांगत नव्हतो, काय हे नाही, अक्षरशः वर्कआउट सोडून दिला. तर मग तुझं कसं डेडिकेशन कसं चालू राहिलं? डेडिकेशन म्हणजे सर बोलले, सरांनी होप दिला, बोललो ठीक आहे चल युनिव्हर्सिटी या वर्षी नाही खेळू शकत, पुढच्या वर्षी आपण ट्राय करू. बोललो सर काय करायचं. अक्षरशः 2 दिवस वर्कआउट नाही केला असेल, कारण ती वर्षभराची तयारी आणि ते कॉम्पिटिशन आपल्याला माहित झालं की कॉम्पिटिशन लागलंय. त्यामुळे ठीक आहे सर, आता काय 2 दिवसामध्ये आपण काय 2 दिवस वर्कआउट नाही केला, काय ना. घरचे पण बोलले काय झालं, घरचे पण बोलतात काय झालंय तुला, असं एवढं काय होतंयस. चिडचिड व्हायची, भरपूर चिडचिड व्हायची, अक्षरशः भरपूर, म्हणजे फुल हे झालेलं. म्हणजे त्याच्यानंतर मग सर मला बोलले की प्रफुल जाऊ दे, आपल्या इथल्या कॉम्पिटिशन आता लागतील, नोव्हेंबर कॉम्पिटिशन लागतील. ठीक आहे सर. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन ते होते, बाहेरचे कॉम्पिटिशन होते, तो 1 महिन्यानंतर. मी फुल रेडी मध्ये होतो. नंतर माझे मित्र बोलले चला. नंतर कॉम्पिटिशन म्हणजे कसं माहिती का, जेव्हा हंडीचा सीझन आला, दहीहंडीचा, आमचा एक मंडळ होता, त्या मंडळाने बोलले ठीक आहे प्रफुल चला, म्हणजे आम्ही पण मंडळामध्ये असतो. ते बोलले चला. अक्षरशः सर 5 टी शर्ट आतमध्ये घातलेले, तुम्हाला सांगू 5 टी शर्ट. अक्षरशः मुलांनी टी शर्ट माझे फाडले 5 बॉडी शो करायला. डोंबिवली म्हणून रवींद्र चव्हाण इथं मोठी हंडीवरती, दुसऱ्या मंडळातल्या एका टी शर्ट बॉडी बिल्डरांनी टी शर्ट काढला. मग आमच्या मंडळातल्या मुलं थोडी ऐकणार आहेत. पण तू 5 टी शर्ट कशासाठी घातले? 5 टी शर्ट का सर माहितीये का, कारण मला माहित आहे आपल्याला बॉडी शो नाही करायची. आपल्याला टी शर्ट का, आपल्याला जे आपलं गोल आहे तिथंच आपल्याला शो करायची. बरोबर की नाही? आता त्याच्या कसं जो दिखताय बिकताय, पण आपल्याला शो नाही करायचं, आपल्या स्टेजवर जाऊन शो करायचं. आपला टार्गेट होतं, एक गोल होता. त्यांनी टी शर्ट माझे फाडले आणि मला उभं केलं स्टेजवर, म्हणजे खांद्यावरती, एका मित्राच्या खांद्यावरती उभं केलं. मला बोलतं शो कर. फुल तयारी लावतो.
फुल बॉडी बिल्डिंगच्या पोज मी चालू केला. त्याच्या हा. समोरच्या मंडळावाल्यांनी दोघा तिघांनी अजून हा. टी शर्ट घालले, ते पण बिल्डर्स असतील हा. होते तेव्हा, त्यांच्या पण. हम्म. मला नंतर अक्षरशः मी वन साईड होतो, त्या दोघा तिघांमध्ये मी वन साईड होतो. हा. हा. नंतर समोरचा म्हणजे ज्यांनी हंडी भरवलेली, रवींद्र चव्हाण, हा. त्यांनी हंडी भरवली, त्यांनी मला स्टेजवरती बोलवलं, हा. या मुलाला घेऊन यायचं स्टेज. हा. तिथं मी शो केली, हा. हंडी हा. बॉडी शो केली. त्याच्यानंतर मला त्याने रवींद्र चव्हाणने 10,000चं पहिलं पारितोषिक, क्या बात. म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये Life मधलं. लाईफ मधलं माझं हा. प्राइज मला भेटले भेटले होतं. होतं. हा. म्हणजे इकडे जरी तुला खेळायला हा. भेटलं नाही, पण इकडे तर तुला येस, एक पारितोषिक भेटलं. पारितोषिक भेटलं. हा. किती आनंद झाला होता. खूप आनंद आला, कारण की मी पहिल्यांदा त्या स्टेज बॉडी बिल्डिंगच्या स्टेजवर नाही, हो. पण जिथं एवढी पब्लिक, इथं लेडीजचे पथक, इकडं जेंट्सचे पथक, अक्षरशः सर फोटो सेक्शन एवढं चालू होता ना हा. की भरपूर फोटो सेक्शन. हा. ते 10,000चं पॅकेज भेटलं. हम्म. नंतर मुलांना बोललो चला आपण आता निघायचं, आपले अक्षरशः हा. थर पण लावले आम्ही, हा. आमचे थर पण सक्सेस झाले. हा. हा. नंतर मग लाईफ अशी आली की आम्ही अक्षरशः दिवसभर बाहेर होतो, म्हणजे हंडीच्या हिशोब. हा. नंतर दुसऱ्या दिवशी येऊन मला एवढी हा. आजारी पडलो. हा. म्हणजे नजर लागल्यासारखं झालं. हा, असं बोलतात की नजर लागली. हा, नजर लागल्यासारखं झालं. नजर अशी लागली सर, अक्षरशः उभं राहता पण येत नव्हतं. म्हणजे इतका आजारी पडला. खूप आजारी पडलो, अक्षरशः कावळी झाली, जॉइंटिस होतं ना, हा. हा. जॉइंटिस कावळी झाली. हम्म. समोरचे बोलायला लागले काय झालं, एवढा का पिवळा पडलाय ते. मग नंतर मग बोललो ठीक आहे, कावळी झाली, औषध घेतलं, हा. 2-3 ठिकाणी औषध घेतलं तरी मला वही नाही होतं. हा. नंतर मला एकाने सांगितलं लोणावळ्याला गेलो, औषध चालू तिकडे नाकामध्ये ते औषध टाकून तिकडे हा. गेलो. तिथं औषध घेतलं, मला बरं वाटलं. मला माझे सर बोलत होते, विलास पाटील सर बोलत होते, प्रफुल नको यावर्षी खेळू, उगाच बॉडीशी नाही खेळायचं, हा. यावर्षी नको. बोललो सर ठीक आहे, यावर्षी ना मी थोडे दिवस, मला 10 ते 12 दिवस द्या. हम्म. ठीक आहे, बोलो 10 ते 12 दिवस गेले, ठीक आहे सर. बोलले ठीक कर, तू करशील का? बोलो सर करेन. बोलो सर पैसापेक्षा मला ना नाव करायचं, तुमचं जेवढं नाव आहे तेवढं मला पण नाव कमवायचं, हो. एवढं बोललो. सर बोलले ठीक आहे. मग सर बोलले की डाईट कसं काय करायचं. सर 10 दिवस सर बोलले 10 ते 15 दिवस डाळ भात खा. हा. सर महिनाभर डाळ भात खाईन. हा. पण जे स्टेजवरती जी पहिली कॉम्पिटिशन असेल त्या कॉम्पिटिशनला मी पहिला प्राइजच मारणार, हो. त्या हिशोबाने मी एवढं. बरोबर. तरी सर बोलले ते नको प्रफुल, यावर्षी आराम कर, बोललो नको उगाच बॉडीशी हे करू. बोललो सर नाही, बोललो सर खेळायचंच आहे, बोललो आपल्याला यापासून, कारण माझी युनिव्हर्सिटी पण गेली आहे आणि मला यावर्षी कॉम्पिटिशन खेळायची. बरोबर. पहिली कॉम्पिटिशन होती, अक्षरशः सर 1 महिना मी डाळ भात खाल्ला असेल. 1.5 महिन्याने कॉम्पिटिशन असेल, 15-20 दिवस असेल माझ्या. जे 15-20 दिवसांनी माझे डाईट चालू केलं प्रॉपर म्हणजे डाईट सर्व कमी, 0 कॅलरीज वर होतो मी. 0 कॅलरीज वर म्हणजे प्रोटीन इंटेक जास्त. बरोबर. ते मला सर बोलले खरंच पहिल्याच कॉम्पिटिशनला असेल, मी कल्याणला होती, कल्याण श्री म्हणून, 2012-13 मध्ये पहिल्याच कॉम्पिटिशन होती. अक्षरशः पहिल्या म्हणजे कल्याण इस्लाच मी राहणार आहे, तिथंच आमची कॉम्पिटिशन होती. कारण जिमची पब्लिक, आमच्या जिमची पब्लिक सर्व बाजूला सर्व, आणि ते डेडिकेशन ओढणारे प्रफुल करून तो एक जल्लोष वेगळाच होता. मी पण वय किती असेल तुझं साधारण तेव्हा? वय माझं असेल समजा 25-26-27 असेल वय, 25च्या हिशोब. 2012 पासून मी 2011 पासून वर्कआउट चालू केला. 2011, 12, 13ला माझी फर्स्ट कॉम्पिटिशन झाली. मी युनिव्हर्सिटीचा टार्गेटवर मला युनिव्हर्सिटी खेळताना आली, त्यामुळे कल्याणश्रीला मी पहिलीच कॉम्पिटिशन. सर मजाक नाही, 1 महिना जर डाळ भात खाल्ला असेल, नंतर 15 दिवसांनी डाईट चालू केलं. मला सर खरंच बोलले प्रफुल खरंच तू मानलं, बोलतो तुझ्यामध्ये डेडिकेशन आहे, जिद्द आहे ना, ती तू करू शकतो. म्हणजे सर समजलं ना तुम्हाला, जिद्द. बरोबर. हो, खूप गरजेचं आहे. जिद्द ही गरजेची आहे, कारण पेशन्स कोणत्या गोष्टीवर, सर्व गोष्टीवर पेशन्स पाहिजे. हो. मग पहिल्याच कॉम्पिटिशनला टायटल मारली ती पण किशोर मध्ये मी टायटल मारली. तरी आतापर्यंत तू किती कॉम्पिटिशन खेळला असेल अंदाजे? आतापर्यंत मी सांगू 15 ते 16 कॉम्पिटिशन खेळले. त्याच्यामध्ये टायटल किती मारले? टायटल म्हणजे 7-8 कॉम्पिटिशनला टायटल खेळलो, आणि यावर्षी म्हणजे कमबॅक झालं 2025, तर लगातार 5-6 कॉम्पिटिशनला टायटल मारलं. क्या बात आहे. म्हणजे 8 वर्षानंतर मी कॉम्पिटिशन खेळलो. 2012, 13, 16 पर्यंत मी कॉम्पिटिशन खेळलो. हो. नॅशनल होती माझी, नॅशनल महाराष्ट्र झाली माझी याला चिपळूणला. त्याच्यानंतर नॅशनल होती बँगलोरला. बरोबर. बँगलोरला पण खेळलो, महाराष्ट्राला माझा सेकंड लागला, नॅशनलला पण माझा सेकंड प्लेस लागला.
कारण पहिले जिल्हास्तरीय राज्यस्तरीय कॉम्पिटिशन होती. सर्वात माझी मोठी कॉम्पिटिशन म्हणजे महापौर श्री ठाण्यामध्ये झालेली महापौर श्री. एवढी चांगली बॉडी घेऊन गेलेलो मस्त की फर्स्ट गोल्ड मेडल टायटलच्या हिशोबाने ती एक माझी एक चांगली कॉम्पिटिशन. आज तू तुझे पूर्ण स्पर्धेचं एक माहिती देतोय, पण अशी काही मुलं असतात की एक 10-12 स्पर्धा खेळतात नंतर सोडून देतात. तर याला काय कारण असू शकतात? कारण ती मुलं स्टेजवर नंतर दिसेनासे होऊन जातात. सर कसं माहिती का, ह्या गोष्टीला वेळ लागतो, बॉडी बनवायला वेळ लागतो. बॉडी काय असं नाही की बटन दाबला आणि बॉडी बनली. पेशन्स पाहिजे, कोणत्या पण गोष्टीला पेशन्स पाहिजे. की आता पेशन्स म्हणजे काय, आपल्या घरात कोणते कार्यक्रम असले, कोणाचं घरी कोणाचं जायचं झालं तर तोंडावरती ताबा पाहिजे. पेशन्स नाही तर काही होऊ नाही शकत. बॉडी बिल्डिंग हा गेम हा पेशन्समुळे. खर्च जेवढा करू तेवढा कमीच असतो आपल्याला. खर्च जेवढा कमी खर्च केला पण नंतर कसं एक कॉम्पिटिशन खेळून पण मुलं एवढं हवेत जातात की विचारू नका की मी खूपच ह्याला पोचलोय. पण असं नसतं. एक कॉम्पिटिशन म्हणजे काही नसतं. अजून तुम्हाला नॅशनल, स्टेट झालं, नॅशनल झालं, सर्व एक लगातार एक साखळी असते, ती खेळत गेलो तर पुढे काय भरपूर काय होऊ शकतं. बरोबर. आज एक तू प्लॅनेट फिटनेस हा एक तुझा स्वतःचा ब्रँड आहे कल्याण शहरामध्ये. तर यापूर्वी तू काय करायचा जिम टाकण्याच्या अगोदर? आता या जिमला तुझे 3 वर्ष झाले तू बोलला, तर यापूर्वी तू काय करायचा? यापूर्वी सर कसं माहिती आहे, मी ट्रेनर म्हणून कामाला होतो. पण आज स्वतः मला ट्रेनर म्हणून म्हणजे 5-6 वर्ष मी 2011 पासून या फील्डमध्ये. 3 वर्ष मी स्वतःचा वर्कआउट केला. त्याच्यानंतर मी कोर्स चालू केला. कोर्स केल्यानंतर मी एक ठिकाणी जॉईन झालो जॉबसाठी. तिथं जिम सांभाळायचो. जिम सांभाळायच्या नंतर मग सर्व मला नॉलेज अजून वाढत गेलं कसं काय करायचं, कसं काय. मग त्या फ्रेंड सर्कलमध्ये राहून गेलो बॉडी बिल्डिंगच्या हिशोबाने. त्या ह्याच्यामध्ये की आपण काहीतरी करू शकतो या ह्याच्यामध्ये. फिटनेस भरपूर बोलायचे की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काही नाही, पण आपण अचीव करत होतो की फिटनेस हे आपण सर्वांना, आपण जर हे टार्गेट केलं तर समोरचा पण करू शकतो. बरोबर की नाही? समोरचा पण करू शकतो. कारण फिटनेस हे क्रेज भरपूर वाढलेले आहे. आता कोविड नंतर भरपूर वाढलेलं आहे. बरोबर. कोविड नंतर जे इम्युनिटी पॉवर आहे ती कोविड नंतर आपल्याला समजते की फिटनेस काय असं काय नाही. फिटनेस कसं, आता जर तुम्ही तुमचा एक गोल असेल की असं नाही की फिटनेस जिमच करा, बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी आहेत. बाहेर स्पोर्ट झाले, तुम्ही रनिंग करा, स्विमिंग करा, बाकीचे कबड्डी झाले, हे स्पोर्ट बाकीचे त्याला पण हे बोलतात स्पोर्टमध्ये. पण तुम्ही सांगा, एकाच चेअरवर बसलोय आपण आताच्या ऑफिसमध्ये, आपण सरकत नाहीये. चेअर हालचालच नाही. बरोबर. त्यामुळे आजार वाढलेत. समोरच्याला वागता पण नाही येते. श्वास चालताना श्वासोश्वास घ्यायला त्रास होतोय. बरोबर. त्यामुळे फिटनेस खूप गरजेचं आहे. फिटनेस नसेल तर काही नाही होत. तुमच्या लाईफ अजून फिटनेस जर कराल तर लाईफ अजून भरपूर काय होऊ शकतो. बरोबर. सध्या बॉडी बिल्डिंगला कुठेतरी स्टेरॉइडची एक कीड लागली आहे की कोणालाही वाटतं की स्टेरॉइड टाकलं म्हणजे बॉडी बनली. याबद्दल तुला काय वाटतं? कारण आज तरुण मुलं सुद्धा या विळख्यामध्ये सापडलेत. बरोबर. सर स्टेरॉइड म्हणजे काय माहिती का, कोणाला काही. सर आता कसं झालंय की जिमला आलो, आता माझे अक्षरशः मुलं येतात जिम मध्ये, सर बॉडी बनवायची आहे सर, मला किती महिन्यात बनेल? पहिले तो प्रश्न, हा प्रश्न असतो. ऍडमिशन घ्यायच्या अगोदर, सर बॉडी बनेल ना आपली? तुम्ही चालू तर करा. ही पहिली स्टेप आहे. तुम्ही ऍडमिशन घ्या, त्याच्यानंतर तुमची पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला काय, पहिले वॉर्मअप असेल. 15-20 दिवस तुमचं वॉर्मअप चालू होईल. बॉडी फ्री जशी होईल, मसल जे फ्री होईल त्याच्यानंतर नंतर मग दुसऱ्या दिवशी येणार, सर डब्बा कोणता घेऊ? अरे डब्बा घेण्याच्या अगोदर तुम्ही पहिले विचार करा, तुमचं घरचं खाणं कसं आहे, तुमचा टाइम कसा आहे, शेड्यूल कसा आहे तुमचा. की एका डब्यामध्ये बॉडी बनत नाही. प्रोटीन, आता कसं माहिती, प्रोटीन सर्वांना असं वाटतं की प्रोटीन एक डब्बा टाकला म्हणजे बॉडी बनते. असे एक डब्बा टाकला असतं तर अजून भरपूर बॉडी बिल्डर भरपूर तयार झाले असते. खरी गोष्ट आहे. ते पण बरोबर. मग तुम्हाला एक घरचं खाणं आहे. घरचं खाणं म्हणजे काय, तुम्ही बाहेरून घरचं जेवढं प्रोटीन इंटेक भेटते तेवढं चालू करा. पहिले चिकन झालं, अंडी झालं, दूध झालं, पनीर झालं, बाकीचे हे चालू करा. त्याच्यानंतर मी आता अजून पण सर सांगतो ना, कोणाला अजून तर प्रोटीन मी सजेस्ट नाही करत. प्रोटीन का नाही सजेस्ट करत? तुम्ही घरचंच शेड्यूल नाही, तुम्ही डाईट नाही करत, तुम्ही ते प्रोटीन इंटेक कसं करणार? बरोबर. तुम्ही घ्या, मी असं नाही बोलत घ्या तुम्ही, पण तुमचं घरचं एक तुम्ही 2 अंडी जरी चालू केली घरचं, तर बाकीचं प्रोटीन इंटेक पण वाढेल ना तुमचं. बरोबर. प्रोटीन का असं एक्स्ट्रा प्रोटीन असतं, कारण कधी आपण बाहेर कधी गेलो, एक्स्ट्रा कॅलरी म्हणजे एक्स्ट्रा सपोर्ट असतो. जिथं तुम्ही 5 अंडी खातायत तिथं अजून 2 वाढवा ना.
2 वाढवल्यानंतर प्रोटीन इंटेक वाढेल. अजून एक स्कूप घेतला तर त्याला 25 ग्रॅम प्रोटीन झालं. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन आहे. हो. 3 येलो फेकलं तर 3 ग्राम राहतो. असे 10 अंडी जरी तुम्ही खाल्ले दिवसाभरात तुमचं प्रोटीन इंटेक बनून जातं. बरोबर. म्हणजे सप्लिमेंट ही काही जादूची पावडर हा, नाही. जादूची पावडर नाही की सप्लिमेंट की सर्वांना असं वाटतं की सर बॉडी बनेल, बॉडी बनेल, हे एका डब्यात बॉडी. हा. कोण कोण येतं सर मला 1 महिना आहे माझ्याजवळ 1 महिना आहे. हा. अरे 1 महिना आहे बोल का हा. बोल लग्न आहे सर, हा. हे कमी करायचंय, पोट कमी करायचंय. हा. ठीक आहे, हा. मग 1 महिन्याच्या अगोदर तू काय करत होतास? हा. बरोबर की नाही? बरोबर. तुझं लग्न आहे म्हणून तू जागा झालास हा. की जिमला येतोय, जिम लावायची. एका महिन्यात 4-5 महिने जर आला असता तर तुझं अजून डेडिकेशन वाढलं असतं की अजून जरा फिट झाला असता. बरोबर. एका महिन्यात काय माझी बटन दाबला आणि मी तुझी बॉडी बनवली हे नाही. तुझे 10 दिवस तर तुम्हाला वॉर्मअप मध्ये जाणार, हो. तुझं हे करायचं. बरोबर. आता सध्या सोशल मीडियावर खूप सारे इन्फ्लुएन्सर झाले. हम्म. तर जिम मध्ये असे काही मेंबर्स असतात की जिम मधील ट्रेनरला स्किप करून ते इन्फ्लुएन्सर्सला फॉलो करतात. अच्छा. तर इन्फ्लुएन्सर्स म्हटलं तर त्यांचा डाएट रुटीन असतो, त्यांचा वर्कआउटचा शो, म्हणजे ते प्रोफेशनलच असतं एक हा, प्रकारे. बरोबर. तर त्या लोकांना आपले मेंबर्स हे फॉलो करत असतात. तर याबद्दल तुला काय वाटतं? सर कसं माहितीये का, आताची मुलं आहेत ना, कॉलेज स्टुडंट सर्व मोबाईल काढतात, बाजूला मोबाईल ठेवतात, असा मोबाईल ठेवणार आणि युट्यूबवर बघणार. युट्यूबवर बघून तो फॉर्म कसा मारतात काय बघणार. तो फॉर्म चुकीचा असतो, ते करतात ते फॉर्म चुकीचा. अरे तिकडचं राहणीमान कसं आहे, इकडचं राहणीमान कसं आहे, आपलं प्रोटीन इंटेक किती आहे, काय आहे, त्यानुसार तुम्ही वर्कआउट करा. अक्षरशः सर बघाल ना तुम्ही, म्हणजे ट्रेनर असं वाटतं की ट्रेनरच ते आमचे ट्रेनर जर शिकवायला गेले तर नाही, बरोबर आहे आमचं असं आहे. मग त्या ट्रेनर ते युट्यूबवर बघणार, सर्व युट्यूबवर बघून ते वर्कआउट करणार. आता तर क्रेज हे झालंय युट्यूबवरती बघून. पण एक गुरु तो गुरु असतो, बाजूला राहून गुरु तो गुरु असतो. बरोबर. तुम्ही लहानपणी कुठे क्लासमध्ये गेले तरी तुम्हाला एक शिष्य गुरु भेटतोच. जर तुम्ही जर टीचरने शिकवलं तर तुम्ही पुढे जाणार ना. बरोबर. तसं एक आमच्या फिटनेस ट्रेनर म्हणून आमच्या एक लावलेलं आहे. खरी गोष्ट आहे. तुम्ही ट्रेनर जर गुरुला जर तुम्ही विचारू नाही शकत, म्हणजे वर्कआउट विचारला तर तुम्ही तो बरोबर सांगणारच आहे. तुम्ही युट्यूबवर बघून तुम्हाला किती दिसणार आहे ते. खरी गोष्ट. तो फॉर्म टेक्निक कसं समजणार आहे तुम्हाला? चल तेव्हा मारतोय म्हणून आपल्याला मसल, त्या मसलला तुम्हाला वर्क होतोय का हे पण तुम्हाला माहित पाहिजे ना. आता युट्यूबवरती असे बघणार आणि वर्कआउट चालू करणार, सर्व फॉर्म टेक्निक चुकीचा असतो. अक्षरशः 5-6 व्हेरिएशन घेतात, 7-8 व्हेरिएशन घेतात, पण तुमचं प्रोटीन इंटेक होतंय का तेवढ्या बॉडीमध्ये? नाही. मी त्या वेळेला एक क्लायंट होता, त्याला विचारलं प्रोटीन इंटेक किती करतो. सर सकाळी 2 अंडी खातो, कॉलेजला जातो, रात्री दुपारी आल्याच्या नंतर डाळ भात खातो, मग असंच क्रिकेट खेळायला जातो, रात्री आलो की चाय बिस्किट खातो. ठीक आहे, बोलो प्रोटीन इंटेक काय करतो? सर 2 अंडी खातो ना. 2 अंडे 2 अंडी तुझे कुठे जातात? बरोबर की ना, 2 अंडे कुठे जातात? प्रोटीन इंटेक का पाहिजे? आपल्या बॉडीला मसल रिकव्हरीसाठी प्रोटीन इंटेक पाहिजेच पाहिजे. कार्ब जेवढे कमी कराल तेवढे प्रोटीन इंटेक तुमचा मसल वाढेल. असं आहे.